एखादी कला ही उपजत असावी लागते हे तर मान्यच आहे, पण त्याला जर का तुम्ही योग्य दिशा दिली, त्याला प्रशिक्षण दिलं, तर ती अजून चांगली होते. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला लिहिता वाचता तर येणारच ना, बरोबर. पण जोवर तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेत नाही तोवर तुम्ही नाही करू शकत या गोष्टी. म्हणजे 1+1=2 ठीक आहे, पण आता जर का तुम्ही करायला गेलं की XY=this डिवायडेड बाय दॅट, तर ते नाही येणार. बरोबर. पण 1+1 हे तर यायलाच पाहिजे ना. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण लागतं आणि त्या गोष्टीसाठी प्रशिक्षण लागतं. फक्त तुम्हाला ठरवावं लागतं की मला ते तिथवर पोचायचं आहे का, तर डेफिनेटली तुम्ही ते प्रशिक्षण घ्या किंवा मग तुम्ही ह्या घ्या. मी जेव्हा कामगार कल्याणचं जे नाटक केलं तिथे एक व्यक्ती होती, तर त्यांनी मला विचारलं आणि तेव्हा की तुम्ही जवळपास कॉलेजमध्ये वगैरे होते. मी 11वीत होते तेव्हा. 11वी. तर मग त्यांनी मला विचारलं की तुला खरंच काही शिकायचं आहे का, आणि मग मला थोडं इंटरेस्ट वाटला. मी म्हटलं हो चालेल आपण करूया. मग वामन केंद्रेचं वर्कशॉप होतं. वामन सर अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात आणि मग मी वामन केंद्रेचं वर्कशॉप जॉईन केलं, तिथे प्रशिक्षण घेतलं. मग वामन केंद्रेमुळे NCPA ची ओळख झाली, मग तिकडे विजया मेहतांची ओळख झाली, मग त्या वर्कशॉप घ्यायच्या, मग तिथे त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मग मॅक्स म्युलर भवनला वर्कशॉप्स व्हायचे. तुम्ही कुठल्या कंपनीत आहात, कोण तुम्हाला साथ देते किंवा कुणाबरोबर तुम्ही राहता, हे खूप मॅटर करतं. नक्कीच. त्याच्यामुळे इतक्या चांगल्या लोकांमध्ये सुरुवात झाली माझी की हे सगळे वर्कशॉप्स करा आणि त्यातनं काहीतरी शिका. इम्प्रोव्हायझेशन्स असतात, म्हणजे चालण्याला फुटवर्क म्हणतात हेही माहित नव्हतं. तुम्हाला काही टेक्निकल लँग्वेजही कळावी लागते की पोश्चर म्हणजे काय, जेस्चर म्हणजे काय, हे काहीच माहित नसतं. की अभिनय करताना हातवारे बऱ्याचदा सगळ्या कलाकार